संपतरावांकडून बरेच पैसे घेऊन मी ही फेस सर्जरी केली. त्यानंतर जवळजवळ 2 महिन्यांनी ही व्यक्ती माझ्याकडे आली संपतरावांची चौकशी करायला. सुरुवातीला मी काहीच दाद लागू दिले नाही, पण नंतर मात्र त्यांनी मला धमकावलं. तो म्हणाला, ही फेस सर्जरी करून एका गुन्हेगाराला त्याचं रूप बदलून निसटून जायची संधी तुम्ही प्राप्त करून दिली आहे. तुमच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला तर तुम्ही संकटात येऊ शकता. आय वॉज केअर, आणि म्हणून सर्व हकीकत मी त्यांना सांगून टाकली. पण मग संपतरावांच्या बदललेल्या चेहऱ्याचा तुम्ही काही त्यांना रेफरन्स दिलात का? हो ना. इनफॅक्ट संपतरावांच्या नवीन चेहऱ्याचं एकमेव कम्प्युटराइज स्केच माझ्याकडे होतं. तेही मी त्यांना देऊन टाकलं. डॉक्टर, संपतरावांनी चेहरा बदललाय ही गोष्ट गुप्त ठेवण्याचं वचन त्या व्यक्तीने तुमच्याकडून का घेतलं? का म्हणजे त्याच्या प्रियसीला संपतरावांनी जिवंत जाळलं होतं. त्याला त्याचा सूड घ्यायचा होता. अर्थात हे त्याने सांगितलेलं कारण मी तुम्हाला सांगतोय. एवढं सगळं सांगताय डॉक्टर व्यास, मग त्या व्यक्तीचं नाव का नाही डिस्क्लोज करत? आय थिंक आय हॅव गिव्हन यू इनफ टाइम अँड टोल्ड यू इनफ थिंग्स. बट डॉक्टर व्यास, तुम्हाला मानकरनी पाठवलंय. मानकरना म्हणावं डॉक्टर व्यासनी एवढंच सांगितलंय. हा, पण मग संपतरावांच्या बदललेल्या चेहऱ्याचा फोटो जर त्या व्यक्तीकडे होता तर मग ती व्यक्ती बदला घ्यायला इतकी वर्ष का थांबली? कदाचित शेखर तोपर्यंत तिला संपतरावांचा ठाव ठिकाणा लागला नसेल, आणि जेव्हा कळलं असेल की भाऊराव कारखानीस हेच संपतराव आहेत तेव्हा मग त्यांनी हत्येचा प्रयत्न केला असेल. तुम्हाला काय वाटतं वर्तक साहेब? मला काय वाटतं यापेक्षा या केसच्या संदर्भात तुला काय माहिती मिळाली जास्त महत्वाचं आहे. हा, हत्येचा पहिला प्रयत्न कसा झाला, ते ऍक्च्युअल हत्या कशी झाली याची इन्फॉर्मेशन मला सिस्टर मेरी कडून मिळाली. सिस्टर मेरी कडून? हो शेखर, भाऊंच्या गाडीचा जो ब्लास्ट झाला त्याचा प्लॅन मेरीच्या भावानी जॉननी केला होता. अर्थात त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून. जॉन हा एक एक्सपर्ट मेकॅनिक. स्फोटक पदार्थाशिवाय ब्लास्ट कसा करायचा हा प्लॅन त्याचा. ब्लास्ट झाला पण भाऊ वाचले. प्लॅन असफल झाल्यावर या व्यक्तीने आपला मोर्चा मेरीकडे वळवला. मेरी सिटी हॉस्पिटलमध्ये नर्स आहे हे त्याला जॉनकडून कळलंच होतं. या व्यक्तीने जॉनला गायब केलं आणि मेरीला धमकावलं की जर तिने भाऊंची हत्या करण्यात साथ दिली नाही तर तो जॉनचं काही बरं वाईट करेल. मेरी घाबरली आणि मदत करायला तयार झाली. त्या दिवशी तिची संध्याकाळची ड्युटी होती. ड्युटी संपायला 5 मिनिटं असतानाच मेरी वॉर्डमध्ये शिरली. त्या व्यक्तीने बाहेरून आणून दिलेलं इन्सुलिन मेरीने सलाईनमध्ये इंजेक्ट केलं. I just can't believe this. मेरी असं करू शकते यावर माझा विश्वासच बसत नाही. शेखर, दरवेळेला दिसतं तसं नसतं. अरे, परिस्थिती माणसाला काय करायला लावेल हे आपण गेस नाही करू शकत. 2+2 4 हे वैज्ञानिक समीकरण मनुष्याच्या स्वभावाला नाही लागू पडत. ओके दिव्या, ओके. पण मला सांग, तुला मेरीने सगळे पुरावे दिलेले असताना तुझ्या माणसाचं नाव का दडवतेस? हे प्रकरण तरी निकालात निघेल एकदाच. कारण माझ्या समोर असलेला यक्ष प्रश्न जनतेसमोर भाऊरावांचा खुनी उघड करणं महत्वाचं का भाऊरावांची प्रतिमा टिकवणं महत्वाचं? केवळ ह्याच साठी वर्तक साहेब मला तुमचं संपूर्ण सहकार्य हवंय. दिव्या, मला वाटतं डॉक्टर अजय म्हणतात ते करेक्ट आहे. तू त्या व्यक्तीचं नाव डिक्लेअर करून टाक. तुझा जो काही यक्ष प्रश्न आहे तो सोडवण्याची जबाबदारी माझी. वर्तक साहेब, समजा मी सिस्टर मेरी, डॉक्टर व्यास यांना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं केलं आणि तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात, आणि विचारलं आर यू गिल्टी ऑर नॉट, तर काय उत्तर द्याल? येस, आय एम गिल्टी. वर्तक साहेब, दॅट्स इट. डॉक्टर अजय, एक प्रश्न निकालात निघाला. You must be joking. नाही डॉक्टर,
हे एक पूर्ण सत्य आहे. येस, आय एम गिल्टी. भाऊरावांची हत्या मीच घडवून आणली. डॉक्टर, तुम्हाला आठवतं काही तासांपूर्वी मी तुम्हाला बोललो होतो, भाऊरावांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून ती एक हत्या आहे. आठवतं? जी तुम्ही नाही तर तुमच्यासारख्या दुसऱ्या कोणीतरी सुडानं पेटून उठलेल्याने केली. Yes. डॉक्टर, मी आशेच्या खुनाचा बदला घेतला. आशाचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम होतं. आम्ही दोघं लग्न करणार होतो. आम्ही दोघांनी ठरवलं होतं की ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही, कारण त्यावेळेला मला नोकरी नव्हती. कदाचित घरनं विरोध झाला असता तर. फेस सर्जरी नंतर संपतराव कुठे गायब झाले हे मला कळलंच नाही. पण 10 वर्षांपूर्वी एका प्रकरणात माझी आणि भाऊरावांची समोरासमोर गाठ झाली. त्यावेळी माझं पोस्टिंग पुण्यात होतं. भाऊराव भेटून गेले आणि नंतर मला स्ट्राईक झालं. येस, हा चेहरा कुठेतरी पाहिलाय. मग 2 दिवसांनंतर मला डॉक्टर व्यासने दिलेल्या स्केचची आठवण झाली आणि माझी पक्की खात्री पटली की संपतराव हेच आता भाऊराव बनले. पण मग तुम्ही तेव्हाच का नाही बदला घेतलात? रोज घेण्यासाठी इथं आलो तो गांधीनगरला. पण इथं आल्यानंतर भाऊरावने इथं केलेली प्रगती बघितली, लोकांच्या मनातली त्यांची प्रतिमा बघितली आणि माझ्या मनात विचार आला की मी संपतरावला नाही तर एका आदर्श लोकप्रिय नेत्याला मारायला आलोय. आणि माझा विचार बदलला. मी निघून गेलो. पण आशाचा विचार मला स्तब्ध बसू देत नव्हता. तिचा विचार आला की माझं डोकं फिरायचं. मी शंका ठरलो होतो माझ्या आशेच्या बाबतीत. मी नाही न्याय देऊ शकलो तिला. माझ्या आशासाठी मी काही करू शकलो नाही. अक्षरशः सायकिक झालो होतो मी. खूप विचार केल्यानंतर एकच मार्ग दिसायचा मला. कोल्ड ब्लडेड मर्डर. पण नाही, मी तो विचार डोक्यातनं काढून टाकला. मी थोडीशी सायकिक ट्रीटमेंट घेतली. हे सगळं विसरून जाण्यासाठी मी स्वतःला खूप कामात व्यस्त ठेवायचो. पण अचानक माझं पोस्टिंग गांधीनगरला झालं. बस. आणि माझ्या डोक्यात पुन्हा चक्र फिरू लागली. आणि तुम्ही हत्येचा प्लॅन केलात? येस. आणि तो घडवून आणला. तेव्हा मी तुला म्हटलं होतं ना, मी तुझे यक्ष प्रश्न सोडवीन म्हणून. जा कमिशनर साहेबांना भेट आणि सगळं खरं सांग. फक्त मेरी यात इन्व्हॉल्व एवढं सांगू नकोस. तर तिच्याकडून ही खबर मिळाली एवढंच सांग. कोर्ट या हत्येमागचा हेतू मला विचारेल. कोर्टाला मी पटेल असाच हेतू सांगेन. पटेल असा म्हणजे नक्की कसा? माझं आणि बाळ्या सुतारचं या बाबतीत बोलणं झालंय. त्याचे जेवढे काळे धंदे आहेत त्यामागचा खरा सूत्रधार मी आहे. याचे सगळे पुरावे भाऊरावांना मिळालेत म्हणून मी त्यांची हत्या केली. आता संपतरावांचा चेहरा लोकांसमोर आणायचा की भाऊरावांचा मुखवटा जपायचा, हा तुमच्या सगळ्यांचा प्रश्न कायमचा मिटेल. दॅट्स ऑल.
That's all.